आपल्याकडे वारकरी, ज्याच्या हातामध्ये टाळ असतो तो वारकरी आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे तो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो वारकरी आहे, नित्य पंढरीची वारी जो करतोय, एकादशीचं व्रत जो करतोय तो वारकरी आहे. आणि वेळ आली तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असं सांगणारे तुकोबराय आम्हाला सगळे देव शस्त्रधारी आहेत म्हणून हातामध्ये असं किलोभर वजनाचं एक प्रकारचं शस्त्रच दिलंय. वेळ आलीच तर वार करी, नाही का, वेळ आलीच तर वार करी. आम्ही काही साधी माणसं नाही. माऊलींचा संजीवन समाधी सोहळा, तुकोबरायांचं वैकुंठ गमन लोकांनी चर्चेत आणलं. यावर चर्चा करण्या इतकी आमची बुद्धिमत्ता नाही. श्रोते हो, तुकोबरायांचं वैकुंठ गमन व्हावं. सदैव तुकोबराय वैकुंठात जातात. पांडुरंग परमात्मा तुकोबरायांच्या मागे लागतात. महाराज काहीतरी मागा ना हो, काहीतरी मागा. त्यावेळी तुकोबराय सांगतात, देवा मला खरंच काही नकोय, माझी इच्छा नाही मागण्याची, पण तू सारखा मला माग 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 म्हणतोय म्हणून आता मी मागतो, तेवढं मला देण्याची कृपा कर. स्वतःसाठी नाही तर तुझीच भक्ती कायम वृद्धिंगत व्हावी याकरता देवा काय कर, अभंगाचं प्रथम कर. जोरदार चालीसाठी वा वा. जरा काटकसर करताय का तुम्ही? नाराज आहे का आमच्यावर? नाही ना? खणखणीत टाळ्या वाजवा. वा वा. काय तुकोबराय सांगतात हो, हे चिव्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोने बिहरी. देवा माझी एकच इच्छा आहे. आस म्हणजे इच्छा. काय इच्छा मागितली? आमच्याकडे मागण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आम्ही म्हणतो हेची दान देगा देवा लाखभर रुपये पगार व्हावा आणि जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा. हे आमचं असलं नश्वर आणि स्वार्थी मागणं हो. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी सुद्धा हिसकावून घेणारा आमचा समाज. बहिणाबाई आहेत खानदेशातल्या कवयित्री. बहिणाबाईंनी समाज माणसाला प्रश्न विचारला, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभापायी माणसाचा झाला रे कानूस. बहिणाबाई म्हणायच्या, मानसा मानसा तुझी नियत बेकार, अरे तुझ्या परिसर गोठ्यातलं जनावर. काय उपमा दिली हो, काय कल्पना केली कवयित्रींनी, बहिणाबाईंनी. अहिराणी भाषेतल्या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. समाज माणसाला अत्यंत सुंदर असे प्रश्न आमच्या संतांनी, आमच्या महापुरुषांनी विचारले. स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणायचे की माणूस माणसासारखा का वागत नाही? देवानं माणसाला घडवलंय तरी माणूस माणसासारखा वागायला तयार नाही. आज परिस्थिती अशी आहे म्हणून संतांकडे जायचं. आणि संतांनी आम्हाला असे सुंदर वस्तुपाठ दिलेत. काय मागायचं, कसं वागायचं, आचारसंहिता दिली ना, उत्तम प्रकारे आचारसंहिता दिली. देव समोर उभा आहे आणि तुकोबरायांना कडकडून आलिंगन द्यावं पांडुरंग परमात्म्याने. महाराजांनी पांडुरंगासमोर पोट भरून मन भरून कीर्तन करावं, 5 तास कीर्तन करावं. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो या अवस्थेला पोहोचावं. आणि मग देवानी सांगावं तुकोबराय काय पाहिजे. महाराज म्हणतात, हे चिव्हावी माझी आस. मागितलं का धन संपत्ती? काही नाही मागितलं. प्रपंचाचे अक्षरशः 18-20 दारिद्र्य ज्या घरात होतं तुकोबरायांच्या, लेकरं बाळ अन्नासाठी टाहो फोडायची. मागता आलं असतं की नाही देवाकडं? संपत्ती, पैसा. दुष्काळाने जनता त्रस्त झाली होती. तुकोबरायांनी कर्ज खतप इंद्रायणीच्या डोहात बुडवून दिली. सगळं लोकांना देऊन नामानिराळे मोकळे झाले. आणि मग म्हणतात, बरे झाले देवा, निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पीडा केली. देवा बरं झालं, कारण आम्ही माणसाशी नतदृष्ट आहे की दुःख आलं की तू आठवतोस. आम्हाला चांगलं सगळं असताना देव आठवत नाही. वेदना भगवंताकडे घेऊन जाते हे सगळ्या संतांना माहिती होतं. अनुभवाचे बोल होते. म्हणून कुंती मातेने देवाकडे दुःख
सांगितलं की नाही? प्रपंचातली प्रतिकूलता परमार्थाची अनुकूलता ठरत असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे. प्रपंच प्रतिकूल असला की देवच आठवतो, दुसरं काही नाही आठवत मग अशा वेळी. त्यामुळे तुकोबराय म्हणतात प्रपंच माझा असाच असला पाहिजे, प्रतिकूलच असला पाहिजे. बरे झाले देवा आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोरही धाके. चोर सुद्धा 10 वेळा विचार करेल आमच्या घरात येताना की बाबा याच्या घरचं दारिद्र्य बघून आपल्या जवळचं काहीतरी ठेवायची इच्छा व्हायची, त्यामुळे चोरही आमच्याकडे येणार नाही. आम्ही असे श्रीमंत आहोत खऱ्या अर्थी, कारण साक्षात भगवंत प्राप्त आम्हाला झालाय. सगळ्या सुखाचा जो आगर आहे तो भगवंत आम्हाला प्राप्त झालाय. मग तुकोबराय भगवंताला सांगतात देवा मला खरं तर काही नको, काही नको. आमच्या जिजाई आईसाहेब ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याला शिव्यांची लाखोली व्हायच्या ना, त्यावेळी भगवंत तुकोबराय म्हणायचे आवले अगं असं बोलू नको, आपल्याला सगळं मिळेल, ज्यांनी चोच दिली आहे तो चारा देणार आहे. कारण जीवनातल्या सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी भेटला होता. मग प्रपंचाची ददात कसली. त्यामुळे पांडुरंग परमात्माला महाराज म्हणतात की देवा मला खरंच काही नको, हेच व्हावी माझी आस. ही व्हावी माझी आस म्हणता आलं असतं नाही, पण भाषिक दृष्टीने विचार केला तर हेच व्हावी माझी आस असं म्हणून भाषेतला चकार तुकोबराय वापरतात. आणि जेव्हा च भाषेमध्ये येतो हा चकार आम्हाला निश्चय दाखवतो. बरं का, तुम्ही आमच्या घरी जेवायला या आणि आमच्याकडे तुम्हाला जेवायला आलंच पाहिजे, आलंच. हा जो चकार आहे ना तो निश्चय दाखवतो, तो प्रेम दाखवतो, तो अधिकार दाखवतो. आणि तुकोबाई म्हणतात हेच दान देगा देवा, हेच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. बरं मागितलं काय, इच्छा काय मागितली, मला जन्मोजन्मी काय करून घे, तुझा दास करून घे. बरं दास्यत्व हे तितकं सोपं आहे का? अहो दास ही काही पदवी आहे होय? दास ही अवस्था आहे. तुकोबाई त्या अवस्थेला पोहोचले. आणि भागवत ग्रंथामध्ये भक्त प्रल्हादांनी आपल्या पित्याला नवविधा भक्ती सांगितल्या. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवणापासून सुरू झालेली भक्ती आत्मनिवेदनापर्यंत पोहोचते आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानी श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम. दास्य ही भक्तीतली एक अवस्था आहे, नवविधा भक्तीतला एक प्रकार आहे. आणि अशी दास्य भक्ती तुकोबराय मागतात, मला तुझा दास करून घे. मग दास म्हणजे नेमकं काय? काय दास म्हणजे? दास ही पदवी नाहीये, कुठलाही पुरस्कार तुकोबराय मागत नाहीत. आणि संतांच्या आयुष्यामध्ये असाही श्रोते हो, संतांना कधीच समाजाने होते तेव्हा चांगलं म्हटलं नाही, प्रचंड छळलं, खूप त्रास दिला, अवहेलना, अपमान, निंदा, प्रचंड आघात झाले. पण तरी सुद्धा काय केलं? तेची संत सोशी जगाचे आघात, सगळे आघात सहन केले. भगवंताच्या चरणाजवळ ज्यावेळी मागायची वेळ आली तेव्हा तुकोबराय सांगतात हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. दास्यत्व भक्ती मागून घेतली देवा. कारण दास ज्यावेळी व्हायची इच्छा असते ना, किंवा दास एखादा होतो ना, त्यावेळी अहंकार पूर्णपणे गळून गेलेला असतो. मन, बुद्धी, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय भगवंताच्या चरणावरती समर्पित भावनेने वाहिलेली असतात. आणि मग अशा वेळी दास्यत्व भाव निर्माण होतो, हे याची जाणीव तुकोबरायांना होती. म्हणून तर प्रपंचाला बाजूला सोडून 15 दिवस, एकदा भामचंद्राचा डोंगर, एकदा घोराडेश्वराचा डोंगर, एकदा पंढरपूर, एकदा आळंदी, घरात थांबायला तयार नाही तो. ज्याला देव जवळचा वाटतो ना त्याला प्रपंच नकोसा वाटतो. आणि ज्याला प्रपंचच पाहिजे असतो त्याच्या प्रपंचात कधी देव येत म्हणून तर पांडुरंग परमात्म्याला तुकोबरायांना सांभाळणारी तुकोबरायांची सौभाग्यवती आमच्या जिजाई आई साहेब, त्यांचं दुःख दूर करावं असं वाटलं की नाही हो? इच्छा काय व्यक्त केली? देवा तू मिळाला पाहिजे. आपण देव सोडून सगळं मागतो. हे चिवावी माझी आस. जन्मी तुझा दास. पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय सांगतात देवा मला तुझा दास करून घे. आम्हाला हे जमत नाही, आपण प्रापंचिक माणसं आहे. देव आवडतो, देव लागतो सुद्धा आम्हाला, पण फक्त संकटापुरता आणि कामापुरता देव आम्हाला लागतो. नैवेद्य समर्पण करताना सुद्धा आम्ही मनापासून करतो का? खरं सांगा, देव पोटचं पोरग जर आमचं उपाशी असेल तर आईच्या डोळ्यात पाणी येतं, पण देव जेवला नाही म्हणून आपण कधी रडलोय का हो? इकडे माता भगिनी काय अनुभव आहे आपला? आज देवाने माझा नैवेद्यच नाही स्वीकार केला म्हणून आपण रडलो का? नाही रडत. आपण देवासाठी नाही रडत, आपण प्रपंचासाठी रडतो. तुकोबराय देवासाठी रडतात, नामदेव महाराज देवासाठी रडतात आणि मागतात काय? देवालाच मागतात. हे चिवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास.
म्हणून तर ज्या तुकोबरायांच्या प्रपंचामध्ये अक्षरशः प्रचंड दारिद्र्यावस्था होती, ते तुकोबराय प्रपंचाकडे बघतही नव्हते. तासन तास वामनाथाच्या डोंगरावर जाऊन बसावं, पोटात पोरांच्या अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. जिजाई आईसाहेबांना चिंता वाटायची, माझा धनी कुठे बसला असतील, म्हणून सगळीकडे शोधावं. आणि पूर्वीच्या महिला चिंतन जास्त करायच्या, चिंता कमी करायच्या. आता उलट आहे, आम्ही चिंतेच चिंतन करत बसतोय. फार चिंता असते हो, फार चिंता असते आम्हाला, काय होईल, कसं होईल. परवा एक 80 वर्षाचे आजोबा भेटले. म्हणलं बाबा सगळं छान झालंय आता प्रपंच, आता मस्तपैकी हातात जपमाळ घ्या, नाही का, प्रत्येकाला जायचंय, मस्त भजन करा, नामस्मरण करा, पांडुरंग स्मरण करा. बरं आता वारी काही आपल्याला घडणार नाही या वयात, मग ठाईच बैसोनी करा, एकचित्ता वडी अनंत आळवावा या तयारी. कसली चिंता तुम्हाला लागली? ते म्हणले पोरी काय सांगू तुला. म्हटलं काय झालं? अहो 7 पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमावलंय, तरी तुम्ही दुःखी. म्हणले हो, 8वी पिढी काय खायली याची चिंता लागली मला आता. म्हणलं इतकं कमावलं, इतकं पहिलं पै गाठी मारून पैसा सगळा सेव्हिंगला गेला. आपली जुन्या लोकांची म्हण आहे, उष्ट्या हातानं कावळा सुद्धा कधी हाकलत नाहीत माणसं. ना देण्याचा विचार, ना समाजाचा विचार, ना धर्माचा, ना राष्ट्राचा, तिकडे देशाचं वाटोळ का होईना. आम्हाला काय करायचंय? आमच्या 4 भिंतींमधला आमचा प्रपंच सुखी असला बस, आम्हाला देशाशी आणि समाजाशी आणि धर्माशी काही घेणं देणं नाही. या संकुचित विचारधारेमुळे संतांनी आम्हाला जो सर्वाभूती परमात्मा तत्व पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन दिला, हे तो समस्त हि श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो आणि भक्ता माझी रावो ज्ञानी यातोची. ज्ञानी भक्ताची व्याख्या ज्यावेळी ज्ञानोबराय आम्हाला सांगताना की सगळीकडे ईश्वर दिसला, म्हणून तर घरात नाही थांबले तुकोबराय, वारीचं महत्व आम्हाला संतांनी सांगून दिलं. पांडुरंगाच्या नामस्मरणात अखंड राहिले. आणि मग खरं सांगू का, ज्याला वारीचं महत्व कळतं, आता ही वारी नेमकी कुठली? गाठोडं बांधायचं, वळकटी घ्यायची आणि घरात कोणी विचारत नाही म्हणून पंढरपूरला जायचं, ही वारी आहे का? तिथं पांडुरंग सोडून सगळं मन आमचं सगळीकडे भरकटतं, ही वारी आहे का? नाही. तुकोबरायांनी आतल्या वारीचा विचार केलाय. ही देहाकडून घडणारी वारी आहे ना, ती सर्व अभिमान गळून जाणारी वारी असली पाहिजे. सगळे अभिमान, देहाचा सुद्धा अभिमान गळून जाणं हे या वारीचं इप्सित आहे. वारीत गेल्यानंतर इथं लहान मोठा, तुझा माझा हा भेदच नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सगळ्यांचे आहे याचा अधिकार. सगळेजण एका कृपा छत्रछायेखाली, एका शिस्ती म्हणजे माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या मागे मागे चालतो ना, मग तिथं अहंकार पूर्णपणे गळून पडतो. आणि भगवंताला जर ऍलर्जी कुठली असेल ना, तर मी नेहमी सांगते दंभाची. आपल्याला बघा ऍलर्जी असते, तशी देवाला ऍलर्जी आहे. हा मी आला की देव म्हणतो माझ्याकडे फिरकू नकोस, कारण त्याची ताकद काय? यदादित्यगतं तेजो जगद्भासयते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमान. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, केवढी मोठी भगवंताची सत्ता आहे. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. ही सगळी अहंता गळून पडावी, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय भगवंताच्या चरणाशी लागावीत. म्हणून महाराज म्हणाले, देवा सगळी इंद्रिय तुझ्या कामी आली पाहिजेत. घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. काय काय ऐकायचं? आणि येथे भाव घेई मनात येथे भाव घेई. तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. मनाने काय करायचं? भगवंताच्या पायाशी धाव घ्यायची.
कारण काय तिथं सर्व सुखे येथे आजीची ओळ आली. सगळी सुख तिथं आहेत. म्हणून आमचा लाखोंचा महाराष्ट्राचा समुदाय तिकडे धावतोय. हे चिवावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, देवा तुझं दास्यत्व मला दे, मला तुझं करून घे, मी मला तुला देऊन टाकतो आणि तू तुला मला देऊन टाक. देव आणि भक्त यामध्ये भेद राहत नाही. मग आता मी भक्त तू देव ऐसे करी असं म्हणणारे तुकोबराय अद्वैत स्वरूपाला जातात आणि देवा तुझ्या माझ्यात आता भेद नाही. तू का आकाशा एवढा अणुरणीया थोकडा, तू का आकाशा एवढा, या स्थितीपर्यंत महाराज जातात. आणि संपूर्ण शरणागती काय म्हणायचं, शरण येणं, दास्य होणं. जिथे कुठल्याही आश्रयाचा त्याग असतो त्याला अनन्य भाव असं म्हणतात. आणि अन्याश्रयाणाम त्याग हा इथे अनन्यता, ही अनन्य शब्दाची व्याख्या सांगतात. जो मज होय अनन्य शरण, तयांचे निवारी मी जन्म मरण, म्हणून शरणागतासी शरण्य मीची एकू. भगवंत म्हणतात शरणागताला सुद्धा मी शरण जातो. एवढा भक्तीचा अधिकार भक्ताकडे देतो भगवंत स्वतः. म्हणून भक्ताला काय मागायचं भगवंताकडे, तुकोबराय सांगतात दास्यत्व मागायचं. मला तुझा दास करून घे, जन्मोजन्मी तुझा दास. आणि मग आता या वाटेवर मला तुझ्या वाटेवर घेऊन जात असताना माझ्याकडून घडणारी तुझी वारी चुकवायची नाही, ही जबाबदारी तुझी. दुसरं वाजवा, टाळ्या वाजवा, मनापासून वाजवत जा जरा. पंढरीचा वार करी वारी चुकोने बिहरी. भगवंतांनी वारी मागितली, तुकोबरायांनी वारी मागितली देवाकडे. माझ्याकडून तुझी वारी घडली पाहिजे, ही वारी चुकता कामा नये, मला पंढरीचा वारकरी बनवून ठेव. आपल्याकडे वारकरी ज्याच्या हातामध्ये टाळ असतो तो वारकरी आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे तो वारकरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तो वारकरी आहे. नित्य पंढरीची वारी जो करतोय, एकादशीचं व्रत जो करतोय तो वारी आहे, तो वारकरी आहे. आणि वेळ आली तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असं सांगणारे तुकोबराय आम्हाला सगळे देव शस्त्रधारी आहेत म्हणून हातामध्ये असं किलोभर वजनाचं एक प्रकारचं शस्त्रच दिलंय. वेळ आलीच तर वार करी, नाही का, वेळ आलीच तर वार करी. आम्ही काही साधी माणसं नाही. मऊ मेणा म्हणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, हे पाणी आमचं, ही जात आहे आमची. तुकोबरायांनी भक्तीला शक्तीची जोड सुद्धा द्यायला शिकवलंय. पंढरपूरचा वारकरी हा निष्ठावंत जातीवंत असावा. काय मिळतं वारकरी वारीमध्ये, काय मिळतं बरं? ही वारी निजाचं माहेर गाठणारी आहे. फक्त पंढरपूरला जायचं आणि माघारी यायचं एवढ्यापुरती वारी नाही. संतांची वारी, संतांचं माहेर होतं ना, ते होतं. आलो निजाच्या माहेरा, तिथं गेल्यानंतर तो माय बाप, माता विठ्ठल पिता विठ्ठल स्वरूपामध्ये असलेला माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन या स्वरूपामध्ये असलेला पांडुरंग आम्हाला भेटतोय. त्यामुळे तुकोबरायांनी ही वारी मागून घेतली. पंढरीचा वारकरी वारी चुकूने बिहरी. माझी वारी नाही चुकली पाहिजे देवा. मी देहानी वारी करतोय, मी मनानी वारी करतोय तुझी, कारण माझ्या प्रत्येक कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय या सगळ्यांना फक्त तुझा स्पर्श आहे, तुझ्या नामाचा स्पर्श आहे. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही. आणि आमच्याकडे असं आहे, देव सोडून सगळं आहे. वारीला न जाणाऱ्या लोकांना प्रश्न पडतो, असं असतं तरी काय वारीत? बरं, आता वारीमध्ये हौशे गौशे नवशे सगळेच, प्रचंड गर्दी आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मग तिथं गेल्यानंतर गळ्यामध्ये तुळशीची माळ असली, कपाळाला बुक्का असला की वारकरी असं ठरतं का? गळ्यात माळ आहे, कपाळाला बुक्का आहे आणि वास्कन याच्या अंगावर वास्कन त्याच्या अंगावर जर ओरडणं असेल तर मग नाही का, पथ्य आली पाहिजे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य काय? गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती, टिळावी रक्तीचा कपाळास न्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, एकतानी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. भूक भाकरीची छाया
छाया झोपडीची. काय मिळतं वारीत? फार तुम्हाला 5 स्टार सोय असते का? मिळेल तिथे मिळेल ती सोय आणि अंग टाकलं की लगेच झोप. जे भल्या भल्यांना बंगल्यात राहून मिळत नाही ती झोप एखाद्या खडकाळ जमिनीवर चिखलात पडला तरी झोप लागते. इतकं सुख. भूक भाकरीची छाया झोपडीची निवाऱ्यास न्यारो उब गोधडीची. माया मोह सारे उगाळून प्यारो माया मोह सारे उगाळून प्यारो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात घालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात घालो. मी म्हटलं ना विटेवरचा देव वाटेत भेटतो. मी आता बोलून गेले सगळे वारीमध्ये हौशे गौशे नवशे असतात. मला कुणाची निंदा नाही करायची. पण आमची तरुण मंडळी सुद्धा आता जातात. पण त्यापेक्षा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मंडळी रील करायला जातात. त्याचं काय करायचं? रीलचा जमाना आहे सध्या. आता इतकी क्रेज त्या गोष्टीची आहे. इतका उत्पात मजला या सगळ्या गोष्टींचा. आम्ही देवासाठी जातो की त्या रीलसाठी जातो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरं तिथे गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याविषयी प्रश्न आम्ही विचारतो एखाद्या वारकऱ्याला. असंच एका पत्रकारांनी असंच एका युवा पत्रकारांनी एका रीलवाल्या एखाद्या सुशिक्षित अशा मुलांनी एका वारकऱ्याला विचारलं बरं का. प्रश्न विचारला. म्हणले बाबा कधीपासून वारी करताय? आणि ते बाबा अगदी वयोवृद्ध होते 70-75 पेक्षाही जास्त वय. त्यांनी उत्तर दिलं बाबा मला आठवत नाही तेव्हापासून मी वारी करतोय. कधीपासून वारी करताय? म्हणाले त्यांच्या हाताला त्यांचा नातू होता. मला आठवत नाही म्हणले पण मी एवढा होतो तेव्हा माझ्या वडिलांच्या खांद्यावरून यायचो तेव्हापासून मी वारी करतोय. तेव्हापासून वारी करतोय. काय मिळतं वारीत? इतके वर्ष तुम्ही वारी करताय. 70 वर्ष वारीच करताय. दरवर्षी तुम्ही पांडुरंगाच्या भेटीला येता. बरं वारीच्या काळामध्ये भगवंत दर्शन होत नाही. पांडुरंग भेटत नाही. मुखदर्शन सुद्धा दुर्मिळ. अशा ह्याच्यात तुम्ही दरवेळी येता. मग तुम्हाला पांडुरंग भेटला का? प्रश्न होता देव भेटला का? देव दिसतो का? देव भेटलाय का तुम्हाला? इतके वर्ष तुम्ही वारी करताय. आपलं काय म्हणणं आहे हो? आपल्याला देव भेटलाय का? आपल्याला देव भेटलाय? ज्ञानोबरायांना भेटला. अनंत वेशे अनंत रूपे देखील आम्ही त्यासी बाप रखुमा देवर खूण बाणली तैसी योगिया दुर्लभ तोम्या देखील असा जणी. ज्ञानोबरायांना दिसला. तुकोबरायांना दिसला. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्या मुलांनी प्रश्न विचारला त्या म्हातार बाबांना त्या आजोबांना की तुम्हाला देव दिसला का? एवढे दिवस तुम्ही पंढरीची वारी करता तुम्हाला पांडुरंग भेटला का? त्या आजोबांनी उत्तर दिलं. म्हणाले बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो पण आधी मला सांग की तुम्ही मंडळी आता शहरी आहात. शहरात राहता. घरामध्ये कुत्रा पाळण्याची तुमच्याकडे पद्धत आहे. कुत्रा पाळता ना? फक्त आमच्यात आणि तुमच्यात एवढाच फरक आहे की आमचा कुत्रा घराच्या अंगणात असतो. तुमचा कुत्रा बेडपर्यंत असतो. स्वयंपाकघरात पण फिरतो फ्लॅटमध्ये. बरं पूर्वीची माणसं घराच्या मागच्या अंगणात कुत्र्याला ठेवायची. बरोबर ना? पुढच्या अंगणात सुद्धा नाही. आता शहरामध्ये आलात की पहिली पाटी कुत्र्यापासून सावध राहा. हे आतिथ्य हे अगत्य. त्यामुळे जुनी माणसं जुनी जाणती माणसं मागच्या घराच्या अंगणामध्ये कुत्रा असायचा. आणि असं अभ्यासक मंडळी सांगतात की घराच्या अंगणात जर कुत्रा असेल ना तर घरातल्या येणाऱ्या अतिथीचा पुण्य तो घालवतो. घरामध्ये दरिद्रता यायला वेळ नाही लागत. मग म्हणाले तुम्ही लोक कुत्रा पाळता का? म्हणाले आम्ही पाळतो. आम्ही सुद्धा पाळतो. म्हणले आमच्या गावामध्ये शेतामध्ये राखणीसाठी कुत्रा असतो. वाड्या वस्त्यांवर कुत्रे असतात. आणि त्या मळ्यामध्ये ज्यावेळी आमची सगळी कामं चालू असतात ना तेव्हा रात्रीच्या वेळी अचानक एखादा कुत्रा दूरवरच्या वस्तीवरचा भुंकायला सुरुवात करतो. तो भुंकला की त्याच्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो. तो भुंकला की का बरं काहीतरी धोका आहे, चोर आलेले आहेत शेतात असं वाटावं म्हणून एका कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली की पलीकडच्या वस्तीत त्याच्या पलीकडच्या वस्तीत अशी सगळी कुत्रे भुंकत राहतात रात्रीची. चोर कोणी बघितलेला असतो? पहिल्या कुत्र्याने. पहिल्या कुत्र्याने फक्त चोराला पाहिलेलं असतं. बाकीच्या कुत्र्यांनी त्याला पाहिलेलं नसतं. पण तरी सुद्धा एक कुत्रा भुंकला की सगळे कुत्रे भुंकत राहतात. मग हे जनावरांच्या बाबतीत आहे. ते आजोबा त्या सुशिक्षित अशा पत्रकाराला प्रश्नाचं उत्तर देतात. बाबा रे मी देव पाहिलंय की नाही ही नंतरची गोष्ट आहे पण आमच्या ज्ञानोबांनी पांडुरंगाला पाहिलंय. आमच्या तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय. आणि ज्ञानोबा तुकोबा हे या भूमीचं रसायन आहे. जर तुकोबांनी पांडुरंगाला पाहिलंय ना तर आम्हालाही पांडुरंग एक ना एक दिवस दिसेल ही आमची श्रद्धा आहे म्हणून आम्ही वारी करतो. पांडुरंग परमात्मा आम्हाला
दिसला की नाही हा प्रश्नच नाही, तो तर आहेच आहे. काय ही पंढरी आत्मा पांडुरंग, नांदो तो केवळ आत्मा हा विठ्ठल, नांदो तो केवळ पांडुरंग. नाथबाबांचा अभंग आहे. इथेच आहे ना तो पांडुरंग, आतच आहे. आणि आतला पांडुरंग आम्ही ओळखला. त्या विटेवरच्या पांडुरंगाला बघण्याकरता आमचे डोळे आतुर झाले, त्याचं नाम ऐकण्याकरता आमचे कान आतुर झाले. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी, हातामध्ये टाळ घ्यावा, दुखानी भजन करावं. काय मिळतं? टाळा टाळ लोपला नाद, टाळा टाळ लोपला नाद, अंगुराला छंद, अंगुराला छंद, भोगिताची अन्नना भेद, भोगिताची अन्नना भेद, निळोनी गावा गोविंद रे, ज्ञान निळोनी ऐसा वासुदेव बोलतो, 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 ऐसा वासुदेव बोलतो. सगळ्या दशदिशांना फिरून सुद्धा सुख नाही मिळणार, प्रपंचामध्ये सुख नाही मिळणार, ते एका दिशेला मिळणार आहे, त्या वाटेवर मिळणार आहे. हे संतांना माहिती होतं. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी, अशी वारी माझ्याकडून घडली पाहिजे, असा संग मला मिळाला पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. तुकोबराय मागणं मागतायत हे पक्क आहे. काय मागतायत? पंढरपूरची वारी मागितली. जन्मोजन्मी तुझा दास होण्याची इच्छा तुकोबराय व्यक्त करतात. तिसरं मागणं तिसऱ्या चरणात महाराज मागतायत संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. देवा, तू जसा प्रेमाचा भुकेला आहे तसं संत प्रेम स्वरूप आहेत. तू जसा प्रेम स्वरूप आहे तसं संत सुद्धा प्रेम स्वरूप आहेत. म्हणून अशा संतांचा संग मला मिळाला पाहिजे. संत संग सर्व काळ. बघा, संघाचा रंग मनाला लागतो. श्रोते, कुणाच्या संघात बसावं? किती सोपं तत्वज्ञान, अध्यात्म. तत्वज्ञान फार अवघड नसतं. आणि जे दूर असतं आमच्यापासून ते तत्वज्ञान नसतं, बरं का. तत्वज्ञान आपल्यातच आहे. अत्यंत सोप्या स्वरूपामध्ये अवघड असलेला शास्त्राचा अर्थ आम्हाला संतांनी अभंगाच्या माध्यमातून सोपा करून दिला ना. संतांचा संग करायचा का? कुणाच्या संगतीत बसावं याचा सुद्धा आचार संतांनी आम्हाला शिकवलाय. आज आमची बरीचशी मंडळी गावागावामध्ये कट्ट्या कट्ट्यावर पारापारावर बसतो आम्ही. मी कुणाची निंदा नाही करत, पण गावातली तरुण मंडळी आम्हाला पाहतात. गावातली तरुण सुशिक्षित मंडळी आमच्या समोर न जातात तरी सुद्धा वयोवृद्ध माणसं हातामध्ये पत्ते घेऊन बसलेली असतात. अशी कितीतरी गावांमध्ये ही दृश्य आम्हाला दिसतात. मग ज्ञानोबारायांना आम्हाला सांगावं लागतं, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, येतेची येरानुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. मोठ्या माणसांवर जशी जबाबदारी आहे तशी येणाऱ्या पिढीवर जबाबदारी आहे, तरुण मंडळींवर जबाबदारी आहे. आपण या देशाचे सुजाण नागरिक होणार आहोत ना. मग संतांच्या पदस्पर्शावरनं आपण जर चाललो तर आपल्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. मग तरी सुद्धा भोगवादाच्या आणि चंगळवादाच्या आहारी जाणं कितपत श्रेयस्कर आहे
श्रेयस आणि प्रेयस या दोन गोष्टीमध्ये आपल्यासाठी प्रिय असण्यापेक्षा आपल्यापेक्षा खरं काय आहे, चांगलं काय आहे याचा तारतम्याने विचार करून त्या दृष्टीने आचरण आमच्या पिढीचं जर झालं ना, आमचे आदर्श बदललेत, आज आदर्श बदललेत. कशा करता चांगल्याचा संग करायचा, का महापुरुषांचा संग करायचा, का संतांच्या ग्रंथांच्या सहवासात जायचं, ग्रंथ हातात का घ्यायचे, जीवनाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणारे श्रोते हो. इथं आल्यानंतर आमच्या जीवनातला सगळा गुंता सुटणार आहे. 4 माणसं एकत्र जमतात, हातामध्ये पत्ते असतात, अनेक गावच्या अनेक गोष्टी आम्ही तिथं चर्वण करतो. अक्षरशः ही जीभ भगवंतांनी आम्हाला दिली, दिवसभर लोकांच्या निंदा करण्याकरता ती जीभ आम्ही नाचवतो. अक्षरशः नामदेव महाराज म्हणले, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. विठ्ठल डोलला पाहिजे असं आम्ही का नाही बोलत. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव म्हणाले. असे शब्द आमच्या मुखातनं निघतात की दुसऱ्याच्या हृदयाला काळजाला जखमा करतील. त्याकरता आमची योजना आहे का? जुन्या काही किंवा अलीकडे काही योजना सरकारकडून राबवल्या जातात, पाणी अडवा आणि पाणी जिरवा. पण आम्ही ते पाण्याचं जाऊ दे, पण ह्याची अडवा आणि त्याची जिरवा आम्ही हे बरोबर करतो. आमची माती आमची माणसं अशी एक सिरियल लागायची जुन्या काळी दूरदर्शनवर, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा त्यावेळी, आणि ते गाणं लागायचं बातम्यांच्या आधी, आमची माती. म्हटलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतायत. कळलं तर बघा, नाही तर द्या सोडून. आमची माती आमचीच माणसं करतायत. ही परिस्थिती आज. स्नेहाचा पदर नाही, नात्यांमध्ये आपलेपणाची कदर नाही, काहीच नाही. माणसातलं माणूस पण कुठं हरवलंय असा प्रश्न आमच्या सगळ्या समाज पुरुषांना, महापुरुषांना आणि संतांना पडला. म्हणून ज्ञानोबरायांना इथं प्रेमाचा सुकाळ करावासा वाटला. आणि संतांकडे काय आहे? अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ. संतांच्या गावाला फक्त प्रेम आहे, फक्त आनंद आहे. म्हणून बसायचं कुणाच्या सहवासात? संतांच्या सहवासात. संत संघ काय करतो? सगळ्या जीवनातल्या विकल्पांचा नाश करतो. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. जीवनमुक्त अवस्थेला संत आम्हाला घेऊन जातात. म्हणून संतांचा संघ वेळोवेळी तुकोबराय मागतात, ऐसी यांचा संघ देई नारायणा ओलावा वचना जयाची या. असा संघ आम्हालाही मिळावा, तुकोबरायांची ही इच्छा आहे. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. विठोबा रखुमाई. हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकवणे दी हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी वारी चुकवणे दी हरी.
कीर्तनामध्ये एखाद्या सत्पुरुषाचा वावर असणं किंवा सत्पुरुषांची उपस्थिती असणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण असतं बरं का. आपण सगळेच माझ्यापेक्षा सर्वतोपरी मोठे आहात, ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. आजच्या कीर्तनामध्ये एका वयोगटातली नाही तर सगळ्या वयोगटातली आबालवृद्ध तरुण मंडळी आहेत, भावंड आहेत, माझे पितृतुल्य मंडळी आहेत, आमचा भगिनी वर्ग आहे, मातृवर्ग आहे, सगळेच मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहात. या गमे कुटुंबियांच्या या एकदिवसीय कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करण्याकरता आपण इथे मोठ्या प्रेमाने उपस्थित राहिला आहात. आज इथे संजीवनी गडाचे महंत असलेले हरिभक्तीपरायण शंकर महाराज भारती सुद्धा महाराज उपस्थित आहेत. सगळीच मंडळी अधिकारी आहेत, महनीय आहेत. तुकोबरायांचा मागणीपर प्रकरणातला आणि वारीसाठी अतिशय सुंदर असा या पर्वकाळातला अभंग आज निरूपणाकरता घेण्याचा प्रयत्न केलाय. औचित्य आजचं हे वर्ष श्राद्धाचं आहे, पुण्यस्मरणाचं आहे. बघा, श्राद्धाच्या दिवशी कीर्तन का करायचं, का ठेवायचं? कारण श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म हे श्राद्धच असं मी म्हटलं मगाशी. 16 संस्कारांपैकी असलेला हा एक संस्कार आहे आणि यामध्ये कर्मामध्ये चूक राहू शकते. कर्म सूक्ष्म आहे. कर्मामध्ये राहिलेली चूक ती भरून काढायची असेल तर ती कशाने काढता येते, तर ती भक्तीच्या माध्यमातून काढता येते. म्हणून कर्मातली चूक भरून काढण्याकरता भगवंताकडे भक्ती मागायची किंवा त्याची भक्ती करायची आणि म्हणून श्राद्धा दिवशी कीर्तन आयोजित करायचं, प्रवचन आयोजित करायचं, भजन आयोजित करायचं. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेलेल्या देहाला सद्गती मिळावी, गेलेल्या जीवाला सद्गती मिळावी. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. ज्यांनी भगवंत जवळ केला, ज्यांनी भगवंताला साठवलं हृदयामध्ये, तुकोबराय म्हणतात त्यांची येरझार संपणार आहे. हा जो व्यापार आहे ना येण्याचा जाण्याचा, तो संपणार आहे. आणि तो या प्रत्येक जीवाचा, आपल्या सगळ्यांचा तो व्यापार संपला पाहिजे. जो संतांचा ती येरझार संपली, आपला व्यापार सफल झाला पाहिजे, ही संतांची अपेक्षा आहे. मग हे जन्म मरण पुन्हा 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 नको, याकरता आम्हाला आतली वारी करता आली पाहिजे. जशी आम्ही पंढरपूरची वारी करतो तशी आम्हाला आतली वारी करता आली पाहिजे. भगवंताच्या जवळ राहता आलं पाहिजे, सतत सानिध्यात भगवंताच्या राहता आलं पाहिजे. का जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, तुकोबराय का म्हणाले, भक्तीचं रहस्य आम्हाला कळावं, खरं भाग्य तुमच्या माझ्या वाट्याला यावं, याकरता भगवंताची संतांची संगत, परमेश्वराचं दास्यत्व तुकोबराय मागतात. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. काय ज्ञानोबरायांना वाटलं असेल, सगळ्या जगाचं दुःख दूर व्हावं, दुरितांचे तिमिर जावं, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, असं व्यापक मागणं मागितलं. सुंदर अशी वारीची परंपरा महाराष्ट्राला संतांनी दिली. आणि मग आता हा महाराष्ट्र भक्तीच्या प्रांतामध्ये समृद्ध आहे, सगळ्यांसाठी आदर्श आहे. वारकरी संप्रदाय हा थोडका नाही, मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, ज्यांचा आज माऊलींच्या कारंजा मंडपामध्ये सुंदर असा फोटो आहे. ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला. आणि विदर्भातले माधांचे अत्यंत अधिकारी असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, ज्यांना ज्ञानोबरायांनी मांडीवर घेऊन अनुग्रह केलाय असं त्यांच्या चरित्रात लिहिलंय. गुलाबराव महाराज त्यांचं भाकीत आहे, ते म्हणायचे वारकरी पंथ हा विश्वपंथ झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदाय हा विश्वपंथ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा मोठा असलेला हा संप्रदाय, ही वारीची दिव्य आणि भव्य परंपरा, शेकडो वर्षांची ही परंपरा. आणि आज आम्ही याची देही याची डोळा, या भूमीमध्ये राहून तो सोहळा अनुभवतो. याची देही याची डोळा, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. संतांनी वर्णन केली, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. अनेक प्रकारचं महात्म्य, पंढरी महात्म्य आपण सगळे ऐकताच. तुकोबरायांनी याच पंढरीची वारी मागितली आणि त्याचबरोबर भगवंताच्या सतत सानिध्यात राहावं, त्याकरता संतांचा स्पर्श जीवनाला लाभावा. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. त्याकरता काय झालं पाहिजे माहितीये, याचक बनून, लेकरू बनून संतांकडे गेलं पाहिजे. लेकरू झालं पाहिजे आम्हाला. सकाळची वेळ, घरातली गृहलक्ष्मी, आता वटपौर्णिमेचा दिवस कालचा, वडाच्या पूजेला जायचंय, स्वयंपाक करायचंय पूर्णवर्णाचा. मग म्हणाली लेकरू अगदी 6 महिन्याचं, मग त्याला आता नैवेद्याचा स्वयंपाक करायचंय, सोहळ्याचा स्वयंपाक करायचा, म्हणून तिने बाळाला पाळण्यात झोपवलं सकाळी सकाळी. 6 महिन्याचं बाळ होतं. आता म्हणाली हे कार्ट माझं झोपलंय, लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे मध्ये मध्ये आता त्याचा त्रास नाही होणार, पटकन काम उरकेल म्हणून पाळण्यात बाळाला झोपवलं आणि कामाला लागली. तसं 15व्या मिनिटाला ते लेकरू उठलं. आता हा घराघरातला अनुभव आहे. लेकरू जसं उठलं, पण आता हिचा सोहळ्यात स्वयंपाक सुरू झाला. इकडे तिकडे हात नको लागायला, नैवेद्याचं पान तयार करायचंय, नैवेद्याचा स्वयंपाक करायचा, म्हणून लेकरू म्हणाली रडू दे आता तसंच. पण त्याचं रडणं शेजारणीला ऐकू गेलं आणि ती शेजारीण आली, सख्खी होती म्हणून आली नाही का, सख्खी शेजारी नसते ना, आली आणि तिने सांगितलं अगं लेकरू कधीपासून रडतय तुझं, त्याला घे तरी.
ती म्हणाली, अगं त्याला घ्यायला काही नाही, आता अडचण आहे, मी आता सोहळं नेसले, आता स्वयंपाक सोहळ्यात चालू आहे, रडू दे, आता काय करू, स्वयंपाक तर झाला पाहिजे. ती म्हणाली, तुझी अडचण काय? मी सोहळ्यात आहे. मग म्हणाले, मी तुझी समस्या सोडवते. म्हणून त्या बाळाला घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला आणि त्याला त्याच्या आईकडे दिलं. आईने पटकन त्या बाळाला घेतलं आणि छातीशी कवटाळलं, पटापट मुके घेतले त्याचे. बघा, जगाच्या आईने सुद्धा आपल्याला असं उचलून घ्यावं असं वाटत असेल तर आपल्याही अंगावर अनेक प्रकारचे मोहाचे, अहंकाराचे, अहंतेचे, ममतेचे पट म्हणजे वस्त्र आपण चढवली आहेत, ती सगळी वस्त्र आम्हाला सुद्धा उतरवावी लागतील. मग जगाची माय आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही, उचलणार. विठू माझा लेकुरबा, विठू माझा लेकुरबा, संगीत गोपाळाचा मेळा, संगीत गोपाळाचा मेळा, विठू माझा निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. बघा, संतांना घेतलं देवानी, मग आपल्याला का नाही घेणार? फक्त समस्या अशी आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. आम्हाला खूप कळतं, असा आमचा आविर्भाव असतो. ज्याला सगळं कळतं कुणाला म्हणायचं? मला काहीच कळत नाही, हे ज्याला कळलं त्याला सगळं कळलं. कळलं का? जागेत ना सगळे? कीर्तनाची वेळ संपत आली, मला त्याची जाणीव आहे. मी खूप ज्ञानी आहे असं ज्याला वाटलं, तिथे आम्ही संपलो. मला काहीच कळत नाही हे ज्याला कळलं त्यालाच सगळं कळलं. त्यामुळे असं ज्ञान जे जगात धाकुटे होईल जे ते जवळीक माझी ज्ञानोबराय सांगतात ना, मग धाकटं पण स्वतःकडे घ्यावं, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा. असं लहानपण संतांनी मागून घेतलं, तेव्हा त्या जगाच्या माईनी संतांना उचलून घेतलं, खांद्यावर घेतलं, प्रेमाने कुरवाळलं. मग तुम्ही आम्ही संसार पाशामध्ये अडकलेली गुरफटलेली लेकरच आहोत भगवंताची. फक्त त्या भावाने भगवंताकडे जावं. संतांचा संग तुकोबरायांनी मागितला तसा संग करावा. ग्रंथांची कास धरावी, ग्रंथ आमच्या जीवनाला तारतील. मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगत असते, वाचन संस्कृती संपली ना, मग आता कधीतरी पुस्तकं हातात घेऊया, पुन्हा ग्रंथ हातात घेऊया. श्यामची आई पुस्तक बघायला सुद्धा मिळत नाही आता, नावाला सुद्धा. कधीतरी पुस्तकांकडे जावं, ग्रंथालयामध्ये जावं, श्यामची आई पुस्तक वाचावं. माऊलींची ज्ञानेश्वरी हातात घ्यावी, तुकोबरायांची गाथा हातात घ्यावी. काय घडलं होतं? पांडुरंग सदाशिव साने आपलीच गोष्ट सांगतात. लहानपणी श्यामच्या पायाला माती लागू नये म्हणून आंघोळ करून स्नान करून मोरीतनं बाहेर आलेला श्याम आपल्या आईला सांगतो, आई तुझा पदर पसर, माझ्या पायाला माती लागेल, घाण लागेल, मला घरात जायचंय, तुझ्या पदरावरनं जाईन मी. आई म्हणते, श्याम बाळा, पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस तेवढी मनाला घाण लागू नये म्हणून आयुष्यभर जप माझ्या राजा. आज आमची मन कलुषित झाली आहेत, मन नतदृष्टासारखी वागायला लागली. भगवंताच्या सानिध्यामध्ये राहू देच, पण आम्ही माणसातला देव ओळखायला कमी पडतो. मग दगडावरचा आणि विटेवरचा देव आमच्यापासून लांब राहतो. माणसातला माणूस आम्हाला कळावा, माणसातला देव कळावा, एकमेकांबद्दलचं प्रेम वाढावं. याकरता तुकोबरायांनी आम्हाला, संतांनी, एकंदरीत सगळ्या संतांनी आम्हाला तीर्थयात्रेचं महत्व सांगितलं. नामदेव महाराजांनी 80 वर्षाचं आयुष्य, मोठं आयुष्य नामदेव महाराजांना लाभलं, पण 40 वर्ष तीर्थावळी केली आहे नामदेव महाराजांनी. 1 वर्ष ज्ञानोबांच्या बरोबर, मग ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर नामदेव महाराज अखंड 40 वर्ष. एकही आज राज्य असं नाही भारतातलं की जिथे नामदेव महाराजांच्या खुणा सापडत नाहीत. सगळीकडे महाराज आहेत. वा वा, अखंड प्रेमाचा कल्लोळ विठ्ठल आता तुकोबरायांचं पुढचं मागणं आहेच आहे. बघा ना, वरुण राजांनी पण हजेरी लावली, तो कालही लावतोय, कालही तो आला होता इकडे, नाही का, सगळीकडेच. फक्त आता जरा मे महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाला यंदा, एवढंच काय, ते निसर्ग बदलतोय, माणूस जसा बदलतोय तसा निसर्ग सुद्धा बदलतोय. संतांच्या सहवासामध्ये जावं, कीर्तनाच्या माध्यमातून जीवनाचं उत्कर्ष किंवा उत्थान करून घ्यावं, ही आम्हाला संतांनी दिलेली प्रेरणा आहे. श्रोते हो, एका पित्याचं पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे इथं आलोत ना. बाप या स्वरूपामध्ये कुटुंबाचा सगळा डोलारा वाहणारा एक पिता असतो. आपण पांडुरंग परमात्म्याला पिता समजतो. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ मी म्हटलं. माझ्या तरुण मंडळींना मला सांगायला असं वाटतं की कधीतरी आपल्या माता पित्यांच्या चरणाजवळ जावं, रोज सकाळी चरणामध्ये दर्शन घ्यावं, कारण भगवंतांनी त्याचा इमर्जन्सी ऍड्रेस दिलाय.
देव कुठे आहे असा जर प्रश्न पडला तर भगवंत सांगतात मी माता पित्यांच्या चरणस्पर्शात आहे, मी आई वडिलांच्या चरणात आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. आईच्या चरणामध्ये, पित्याच्या चरणामध्ये, म्हणून पितृपुण्य स्मरण या कुटुंबाने केलंय. अत्यंत महत्वाची अशी बाब आहे. आज शहरामध्ये श्राद्ध केलंच पाहिजे का, पुण्यस्मरण करायचं कशाला असे प्रश्न विचारणारी नवीन पिढी आहे. पण कधीतरी असं पाहावं, हा आदर्श समोर ठेवावा. ही सगळी मंडळी आज इथं उपस्थित आहात ती या कुटुंबाकरता. तुकोबाराय सांगतात अशी वारी तुमची माझी घडावी, आतमध्ये आम्हाला डोकावता यावं, पांडुरंग आम्हाला जवळ करता यावं. आणि तिथं गेल्यानंतर काय झालं पाहिजे, अभंगाचं शेवटचं चरण.